तुम्ही मला कुचाडून कुठे भी जाऊ शकत नाही। तुम्हारे सिवा मैं कैसे जीऊंगी पति परमेश्वर। कसे काढणार आहे मी दिवस तुमच्याशिवाय। लग्न झाल्यापासून आपण कधी कधी वेगळे राहिलो नाही हो। पण तुमच्या या कामामुळे आपल्याला हा विरह सहन करावा लागणार आहे। अगं जयंती असं काय करतेस? काम करू की नको? सगदेवा तू म्हणतोय ते बरोबर आहे। तू असं कर ना, हे काम सोड आणि दुसरं काम बघ। कळतं का तुम्हाला? हा कुठं मिळणार आहे हो दुसरं काम? नाही याच्या आधी शोधून बघितलं ना, मिळालं का दुसरं काम? अहो एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे, नशीब समजा। 5 आकडी पगार आहे, 5 आकडी। पंचक्रोशीत कोणाला नाहीये। हा काही नाही जोक वाटतं का तुम्हाला दुसरं काम शोधणं? तुम्ही करावं काम, काही होत नाही। मी तुमचा विरह कसा बसा सहन करेन बाई। जा तुम्ही। सगदेवा चांगल्या कामाला चाललाय, दही साखर खाऊन जा। सगदेवा मनापासून काम करा, देवाचं काम समज। वय बाबा चला येतो। सांभाळून राहा आई, काळजी घे स्वतःची। आणि पगाराची बी काळजी घ्या। नाही म्हणजे तुम्हाला जड झाला तर इकडे पाठवून द्या, मी करेन सेविंग। अशा काय पाहता माझ्याकडे? हा वायफळ खर्च करत नाही मी। 1 रुपया जोडून हा संसार केलाय मी। हे पा या घराची सगळी अर्थव्यवस्था आहे ना ती मी। ठीक आहे, माझी स्वतःची अर्थव्यवस्था मी एकटीच सांभाळते बरं। नाही मला सांगा ना, मला जे काही साहित्य लागतं मेकअपचं ते माझं मीच मॅनेज करते ना। हा तुमच्याकडे काय बी मागत नाही मी। बरं जयंती, एकदा का माझा पगार झाला ना तर तुला काय पाहिजे ना ते सगळं घेऊन येतो। #फेवरेट पती। ते ऑफिस कुठे आहे म्हणलात तुम्ही? नाही म्हणजे आपल्या सावळीच्या घराजवळ असेल। हो आणि केळीचे गहू मिळतील गहू? हो हो, आणि तांदूळ मला चांगला द्या हा एकदम। अजून काजू बदाम दिलेत का? हा पण तुकडा नको हा, मला अख्खे हवेत आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे द्या। हो बर, नाही झालं एवढंच। हो हो द्या, लवकर द्या पाठवून। अरे बाप रे, एवढी मोठी यादी? का काही विशेष? असं काय करताय? विसरलात का? त्या इन्स्पेक्टर देवाला जेवायला बोलवायचं होतं ना, ठरलं होतं ना आपलं। अरे हा, सॉरी मी पूर्णच विसरलो, सॉरी। त्यात काय नवीन? तुम्हाला फक्त तुमच्या लेकीच्या गोष्टी लक्षात राहतात, अशाने एक दिवस मलाही विसराल। खरंय। हा? अगं गंमत केली। हा पण हे मात्र तितकंच खरंय, बापाचा सगळ्यात जास्त जीव लेकीवरच असतो। हा पण गाडीचं एक चाक घसरून देऊन कसं चालेल? आमची गाडी घसरणार नाही का? मी आहे ना, मी बरी तुमची गाडी घसरू देईन। पण काय हो, या गाडीत हा नवीन प्रवासी अचानक कुठून आला मध्येच? तुला खरं सांगू, हे मलाही खूप मोठं कोड आहे। हो ना? हा म्हणजे बघ ना, म्हणजे देवाची करणी काय सांगता येते? म्हणजे आता बघ ना, कोण कुठला इन्स्पेक्टर आपल्या आयुष्यात येतो काय, आपल्याला आईबाप मानतो काय? हो ना। बरं तेवढ्यावर नाही थांबत तर आपल्या लेकीच्या मागे सख्या भावासारखा उभा राहतो काय? माझ्या लेकीची काळजी घेतो। चला झालं, लेकीचा विषय निघाला म्हणजे आता सावली अध्याय सुरू होणार तुमचा। त्याला फोन करतो। हो केला असतं खरं सासूबाई मी, पण काल नाही का यांच्या ट्रंकेत कपडे भरले, तेव्हापासून हात एवढे आखडलेत। वर्षभर काय आता कामाची अपेक्षा करू नका तुम्ही माझ्याकडून। तशी बी अपेक्षा आता मला फक्त यांच्या पगाराची आहे हो। चातकासारखी वाट पाहते मी यांच्या पगाराची। एकदा का यांचा पगार हातात आला ना की बघाच मी काय काय करते। पहिलं काम काय करणार माहितीये का? चांगल्या 5 बाया लावून देणार एक कामाला। एक मस्त स्वयंपाक करणार, एक घरकाम करणार, एक माझं अंग चेपून देणार, एक ही बाहेरची झाडलोट वगैरे सगळं।
आणि एक ओळखा बरं, पार्लर वाली. सकाळी फेस पॅक, दुपारी मेनिक्युअर, संध्याकाळी पेडिक्युअर. मज्जाच मज्जा. मगाच तुम्ही असं मग गाडी घेऊन फिरणार बी असशील है ना? खरं की हो, ही तर लक्षातच आलं नाही माझ्या. चांगली आहे ना तुझ्या बहिणी. ए हॅलो, तू मगाशी ज्यूस बनवलेलास ना? हो उरलाय? हो आहे. बाहेर नवीन सर्वंट काम करतोय. एक ग्लास ज्यूस त्याला नेऊन द्यायचं. ठीक आहे. दादा, हा? हे घ्या ज्यूस आणलंय. हा येतो ना येतो.